नमस्कार. स्वागत आहे तुमचं विशाल दीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तयार केलेली आहे पालकपुरी. तुम्ही बघू शकता कमी तेलकट, टम्म फुगलेली आणि क्रिस्पी आपली पालकपुरी तयार झालेली आहे. तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे नक्की पालकपुरी तयार करून बघा. अजिबात तेलकट नाही आणि छान क्रिस्पी आपल्या पालकपुरी तयार होतील. मुलांच्या टिफिनसाठी खूप छान पदार्थ आहे. एक वेळेस नक्की तयार करून बघा. ही पालकपुरी तयार करण्यासाठी मी एक जोडी पालक छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून मी ही काड्यासहित घेतलेली आहे. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या. मुलांसाठी करत आहे त्यामुळे मी 2च हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहे. तुम्ही जास्त मिरच्यासुद्धा घेऊ शकता. आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये आता आपल्याला जी पालक होती ती पालक आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि फक्त उकळी येऊ द्यायची आहे. फक्त थोडीशी पालक आपली याच्यामध्ये शिजली गेली पाहिजे, म्हणजे नरम झाली पाहिजे. तोपर्यंतच फक्त आपल्याला 2 मिनटं ही पालक गरम पाण्यामध्ये होऊ द्यायची आहे. असे केल्यामुळे पुरीला कलरही छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते. त्यामुळे 2 मिनटं फक्त आपल्याला ही गरम पाण्यामध्ये पालक काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि पालक आपली छान झालेली आहे. आता एका ताटामध्ये ही पालक आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतरच ही पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायची आहे. हे बघा, एका ताटामध्ये मी ही पालक काढून घेत आहे. आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पालक, लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आणि जिरं हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये जास्त पाणी नाही, थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकलं तर चालेल. 1-2 चमचे पाणी टाकून हे आपल्याला छान याची पालकाची प्युरी करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही छान कलरही याला आलेला आहे. आता एका ताटामध्ये आपण ही पालकाची पुरी काढून घेणार आहोत. यामध्ये आता मी पुऱ्या छान क्रिस्पी होण्यासाठी 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन टाकल्यामुळे पुरीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर तिळामुळे पण खूप छान चव येते पुरीला. त्यानंतर ओवा छान चोळून आपल्याला टाकायचा आहे, जेणेकरून पुरीला खूप छान फ्लेवर येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये आपल्याला थोडं गव्हाचं पीठ घेऊन हे छान मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी, फक्त मिक्सरचं भांडं धुवून घेऊन तेवढंच पाणी आपण यात थोडंसंच पाणी टाकणार आहोत. बाकी आपल्याला या प्युरीमध्येच गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान आता हे कणिक छान आपल्याला मळून घ्यायचे आहे. हवं असल्यास थोडंसंच पाणी टाका, जास्त पाणी टाकायचं नाही. आता हे बघा, कणिक छान आपण घट्टसर मळून घेतलेली आहे. आता गॅसवरती तेल गरम होईपर्यंत कणिक छान आपल्याला मळू द्यायचे आहे, जेणेकरून रवा जो आहे तो रवा छान फुलेल. आता एक गोळा घेऊन छान असा तिचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. एकसारखे गोळे करून आपल्याला घ्यायचे आहे कणकीचे आणि सर्व पुऱ्या आपल्याला छान लाटून घ्यायच्या आहे. याला आपण पीठ वगैरे काही लावणार नाही आहोत, फक्त थोडं पोलपाटावरती आणि बेलण्याला थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत आणि सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुऱ्या तळताना तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आणि पुऱ्या तळताना जास्त आपल्याला साईड तिची चेंज करायची नाही, 2च साईडने पुऱ्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे,
जेणेकरून पुऱ्या आपल्या तेलकट होत नाही आणि कमी तेल पितात. हाय फ्लेमवरती जर पुऱ्या तळल्या तर ते कमी तेलकट होतात. तुम्ही जर मीडियम फ्लेमवरती पुऱ्या तळसाल तर त्या तेलकट होतात. त्यामुळे कधी पण तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत. हे बघा, सर्व पुऱ्या आता आपण ताटामध्ये छान लाटून घेतलेल्या आहे आणि तेलही आपलं छान गरम झालेलं आहे. आता तुम्हाला मी पुरी तळून दाखवते. तेलामध्ये आपण पुरी सोडलेली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने याला पुरीला छान दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ही पुरी छान टम्म फुगेल. हे बघू शकता तुम्ही, पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे. आता एका साईडने पुरी छान झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने छान पलटून घ्यायची आहे. दोन्ही साईडने फक्त छान पुरी आपल्याला होऊ द्यायची आहे. कलरही पुरीला खूप छान आलेला आहे आणि खूप वेळपर्यंत ही पुरी क्रिस्पी राहते. तुम्ही ही पुरी चटणीसोबत, दह्यासोबत, सॉससोबत पण खाऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे. मुलांच्या शाळेमध्ये ग्रीन डे, रेड डे सेलिब्रेट केल्या जातात. त्यावेळेस तुम्ही मुलांना अशा प्रकारे टिफिनमध्ये पालक पुरी तयार करून देऊ शकता. हे बघा, सर्व पुऱ्या आपल्या छान टम्म फुगलेल्या आहेत. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, आम्ही केलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ शेअर करा. सर्व पुऱ्या आता आपल्याला छान तळून घ्यायच्या आहे. मुलांना पालक अजिबात आवडत नाहीत, पालकाची भाजी ते खात नाहीत, तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे पालकाच्या पुऱ्या किंवा पालकाचे पराठे करून खायला मुलांना देऊ शकता. आता याच्यासोबत खाण्यासाठी मी चटणी करणार आहे. तर हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, शेंगदाणे भाजून घेतले, तीळ, लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. ही चटणी ना पुऱ्यांसोबत अप्रतिम लागते. तुम्ही एक वेळेस नक्की ही चटणी पुऱ्यांसोबत खाण्यासाठी, पराठ्यासोबत खाण्यासाठी नक्की तयार करून बघा. हे बघा, तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते मी. छान क्रिस्पी झालेली आहे आणि चवीला पण अप्रतिम लागते. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि आमच्या विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.